मोठी देसाई या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहू शकतो बबलू पाटील, त्यांनी मागील मॅच मध्ये जबरदस्त इनिंग साकारली होती. 14 चेंडूमध्ये 38 धावांची केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेला होता तो बबलू पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईकला असेल परेश पाटील. बबलू पाटील आणि परेश पाटील, पाटील बंधू अशी जोडी, सलामीची जोडी. बोलत तयार. पहिलाच बॉल, मोठा फटका, लॉक केलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. पहिल्याच बॉलवरती बबलू पाटीलच्या बॅटमधून येतोय धमाका षटकार. स्विंग पहिला बॅटचा, लॉक केला, पहिलाच बॉल षटकार. संदेश म्हात्रे पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या डोक्यावर येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार बबलू पाटीलच्या बॅटमधून. होता बबलू पाटीलचा सुखदेव यांच्याकडे की मी मारणार 3 षटकार. मध्ये तब्बल 19 धावांची खैरात झाली आहे. जबरदस्त बॅटिंग, काय बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग देखील अगदी मनमुराद आनंद घेत असतील या स्पर्धेचा. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली गेली. लाईव्ह स्पर्धा आपण घर बसल्या प्रेक्षक वर्ग अगदी एन्जॉय करीत असतील. कोलेगावचं देखील अगदी सर्व प्रेक्षक वर्ग पाहत असतील की या बबलू पाटील हा फलंदाज मात्र कशी फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार, चौथा येईल का. संदेश मात्र गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळेल यावेळेस मात्र. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केले यावेळेस. धावांचा विचार केला, धावपलकावरती पाहायला मिळतील 20 धावा. 20 धावा धावपलकावरती परेश पाटील आलाय स्ट्रायकिंगला. 20 धावा धावपलकावरती संदेश मात्रेचा विचार केला. मागील मॅच मध्ये देखील एक महागडं षटक या गोलंदाजांनी मात्र गोलंदाजी करीत असताना मात्र महागडं षटक फेकलं गेलं होतं आणि या मॅच मध्ये देखील तसं षटक पाहायला मिळते. परंतु तरी देखील त्याच्यावरती विश्वास दर्शवला होता. P1च्या षटकामध्ये परेश पाटील आलाय समोर. इथे मात्र चांगला कट केलाय, चांगला गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. बॉल थांबणार नाही, बॉल जाते मात्र दन 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 करीत मात्र सीमा रेषे पलीकडे येतोय चौकार परेश पाटीलच्या बॅटमधून आणि चौकाराने मात्र धावपळ कुठे जाईल. धावपळावरती धावा पाहायला मिळतील 24 धावा. फलकावरती चेंडूंचा विचार केला, चेंडू आतापर्यंत खेळून झालेत 5 चेंडू झाल्यात. 5 चेंडूमध्ये 24 धावांची केली आतापर्यंत. एक वाईट बॉल पाहिला आपण, 3 षटकार बबलू पाटीलच्या बॅटमधून, एक चौकार पाहिला आपण परेश पाटीलच्या बॅटमधून. मात्रेवरती हा टाकलेला दबाव पहिल्याच ओव्हरमध्ये पाहतो आपण. धावांची बरसात, डिफेन्स क्रिकेट अगदी हलक्या हाताने मात्र चेंडू खेळून काढलाय.
फिल्डर अगदी दूरवरती होता तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. प्रदीप ठाकरे याला विनंती असेल की आपण संपर्क साधा समालोचन कक्षामध्ये. प्रदीप ठाकरे, पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या आकडे धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते तब्बल 25 धावा. तर स्वर्गीय बालूशेठ जानू ठाकरे तसेच स्वर्गीय हरी जानू ठाकरे तसेच स्वर्गीय अनंता पांडुरंग ठाकरे यांच्या स्मरणार्थ या सरपंच चषकसाठी प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक फार मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्यात. खरोखर आम्ही त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो की या स्पर्धेसाठी ही स्पर्धा अगदी उंच शिखरावर घेऊन जायचं आहे. आणि कालचा दिवस जर बघितला गेला तर भरपूर मान्यवरांची उपस्थिती पाहिली आणि आज देखील तशीच मान्यवरांची उपस्थिती पाहुण्यांची रेलचल आज दिवसभर चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 25 धावा धावपळकावरती पाहिल्या गेल्या. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आलाय अजय पाटील मडवी. अजय मडवी समोर परेश पाटील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वन बाउन्स चेंडू काय केलं गेले तशी चेंडू अडवेल का अंतिम मोमेंटला. चेंडू मात्र थांबलाय तोपर्यंत फक्त सिंगल मिळाली आहे. असं वाटलं होतं का वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु आउटफीट थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि बॉल जागेवर थांबला. गोलंदाज अजय मडवीला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावांची खेळी पाहिली आहे. या ओव्हरमध्ये धावा तुम्हाला कुठेतरी मात्र कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल अजय मडवीला. अशीच जर गोलंदाजी राहिली पहिल्या जशा ओव्हरमध्ये धावा केल्या तशाच जर या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर धावांचा अगदी पल्ला अगदी जास्तच पाहायला मिळेल. परंतु बबलू पाटील सारखा फलंदाज ही महत्वाची विकेट असेल. तिसगाव संघाचा कर्णधार या आपण तिसगाव संघाचा कर्णधार आपल्याला यायचंय. समोर एक डावखुरा आताचा फलंदाज ज्या बॅटमधून आपण पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक षटकार पाहिली आहे. त्यावेळेस मात्र पंच वलतात लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल ऑफ साईडचं ऑफ स्टॉम्पला हा चेंडू टाकलेला. त्याला माहिती आहे का पहिल्या ओव्हरमध्ये सलग ऑन साईडला मात्र षटकार खेचले आहेत आणि अशा परिस्थितीत मात्र चेंडू मात्र ऑफ स्टॉम्पवरती ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे अजय मडवीचा. पाहूया कशा प्रकारे मात्र चेंडूची हालचाल करणार पुढच्या बॉलवरती आणि बबलू पाटीलला मात्र कशा प्रकारे मात्र थांबवणार. हा बबलू पाटील सारखा फलंदाज मैदानावरती विस्फोटक फलंदाजी करतो. बबलू पाटील ऑन द फायर. आणखी एक षटकार येतो बबलू पाटीलच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते षटकाराने 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. आणि बबलू पाटीलचा विचार केला तर बबलू पाटीलचा हा चौथा षटकार पाहायला मिळते या इनिंगचा. फक्त सिंगल आली आहे आणि 4 षटकार. 25 धावावर खेळतो आतापर्यंत. मागील मॅच मध्ये 14 चेंडूमध्ये 38 धावांची केली गेली होती. तोच फलंदाज यावेळेस मात्र ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. फिल्डर तैनात आहे. सिंगल मिळते. काही घाई गडबड करणार नाही. बबलू पाटीलचा विचार केला तर धावचीची चान्स देणार नाही. मात्र त्याच्याकडे क्षमता आहे, धमक आहे, कुमक आहे, त्याच्याकडे सर्व काय आहे. अशा परिस्थितीत मात्र तो रिस्क जास्त घेणार नाहीये. समोर परेश पाटील देखील चांगली साथ देतो. परेश पाटील देखील तो देखील जर खराब चेंडूवरती समाचार घेतो. हा चेंडू मात्र अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. परेशचा विचार केला तर परेशच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, त्याच्यानंतर 2 सिंगल. परंतु बबलू पाटीलची विस्फोटक केली मात्र आणि त्याच्या जोरावरती मात्र आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते कोलेगाव. इथं मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. फिल्डर तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑनला सिंगल मिळाली या बॉलवरती. या दोघांचा विचार केला तर डबल धाव घेतली नाही, दोघांनी रिस्क घेतली नाही. सिंगल जर बघितला गेलं तर 5 सिंगल घेतले आहेत. 5 सिंगल, 4 षटकार आणि 1 चौकार. त्यांना माहिती आहे सेकंड रनसाठी रिस्क घ्यायची नाहीये आणि विकेट मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये पाडायची नाही आपल्याला. अशा परिस्थितीत मात्र आपण मोठे फटके मारून चांगली धावसंख्या उभारू आपल्या टीमसाठी. हे प्रयत्न मात्र चालू आहेत. बबलू पाटील स्ट्राईक इनला.
मोठा फटका, मिस टायमिंग आहे, पाहूया बॉल थांबेल का, नाही थांबणार, बॉल जाते आउट ऑफ द पार. हा 5वा षटकार पाहायला मिळते बबलू पाटीलच्या बॅट मधून. स्कोर पाहू शकतो आपण, टोटल 41 धावा धावफलकावरती, 41 रन्स विदाउट लॉस्ट. स्कोर पाहतो आपण 41 रन्स. एकही विकेट गमावली नाही या टीमने. कोलेगाव टीम बॅटिंग करत असताना एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला डावख्या हाताचा फलंदाज. चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळते, चांगली रणनीती पाहायला मिळते कोलेगाव टीमचे. 2 षटकामध्ये पाहिलं 41 धावा, पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावांची केली गेली होती. संदेश म्हात्रे, त्याच्यानंतर अजय वडवीनी षटक फेकलं गेलं. अजयचं देखील महागडं षटक ठरलं गेलं या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 असेल वरुण पाटील. इथे मात्र धावा थांबणार का, परंतु सलामीची जोडी अजूनही विकेट गमावली नाही, त्यामुळे धावा थांबणार सांगता येत नाही. लो फुलटस बॉल, यावेळेस मात्र अगदी स्टंपवरती बॉल आदळला असता, परंतु शरीराचा वेध घेतला. यावेळेस मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली, सिंगल स्ट्राईक रोटेट झाला. वारंवार मात्र परेशने माझी रणनीतीचा विचार केला तर चांगली स्ट्राईक रोटेट करतो. आपल्या समोरचा एक चांगला फलंदाज आहे बबलू पाटील. अशा फलंदाजाला मात्र स्ट्राईकला हाणणं हे गरजेचं असणार आहे त्याच्या टीमसाठी, आणि तसंच मात्र त्याचा प्रयत्न. आतापर्यंत 5 षटकार लगावलेत आपल्या या इनिंगमध्ये. 3 षटकाचा सामना पाहतो, आणि अशा वेळेस मात्र आत्तापर्यंत 5 षटकारामध्ये खेळतो बबलू पाटील. चौकार एकही नाही. त्या फटका लागल्यानंतर बॉल थांबतच नाही मैदानावरती, मैदानाच्या बाहेर बॉल जातो. पुन्हा एकदा थांबेल का बॉल, आणि नाही थांबत. हा येतो 6वा षटकार बबलू पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त इनिंग साकारत असताना मात्र बबलू पाटील आपल्या टीमसाठी कोलेगावचा एक विस्फोटक फलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं तर घातक फलंदाज. आणि घातक फलंदाज का म्हटलं जातं, याला म्हटलं जातं त्याचा बॅटचा स्विंग आपण जर बघितला गेला तर बॅट जी उजव्या हाताच्या फलंदाजी फिरते त्यापेक्षा जास्त फिरते. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र अगोदरच शॉट केलो मोकळा झाला होता, परंतु इशारा पंचांचा येतो. बॉल टर्न झाला. यावेळेस मात्र वाईटचा बॉल. एक धाव मात्र ऍड केली जाईल टोटलमध्ये. टोटल पाहायला मिळेल 49 धावा, 49 रन्स. परंतु एकच क्षेत्र निवडलंय मात्र. 6 षटकार बघितलं गेलं तर 6 षटकार त्या क्षेत्रामध्ये. इथं पुन्हा एकदा वाईट. गोलंदाजावरती आलेला हा दबाव, समोर हा फलंदाज विस्फोटक बबलू पाटील, आणि तोच मात्र दबाव धडपड निर्माण झालंय गोलंदाज वरूनवरती आलेला दबाव. कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करायची, कसा प्रश्न पडला असेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग हा. यावेळेस मात्र संधी निर्माण झाली आहे, परंतु पोचू शकत नाही फिल्डर. तोपर्यंत मात्र सेकंड रन कंप्लीट झाली आहे. या इनिंगची पहिल्या सेकंड रन पाहतो आपण. आतापर्यंत सिंगल चौकार षटकार पाहिले, चौकार फक्त एकच पाहिला, परंतु सिंगल डबल देखील एक धाव पाहिली आपण. चौकार एक, डबल एक, षटकार मात्र जास्त पाहिलं. उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील त्याच्यावरती मात्र निश्चितच मोठे फटके मारून एक धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करणार बबलू पाटील आपल्या टीमसाठी. वरून तयार असेल, वरून तयार आहे. हा चेंडू पुन्हा वाईट. ह्या ओव्हर मधला हा 3रा वाईट पाहतो आपण. 3 वाईट चेंडू फेकले, कारण की त्याला माहिती आहे की ऑन साईड ही खास स्ट्रॉंग झोन आहे बबलू पाटीलचा, आणि अशा परिस्थितीत मात्र ऑफ साईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि जास्तच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. थोडीशी दुखापत झाली, जाऊ शकतो, काही हरकत नाही. चांगला खेळ केलाय. गणेश ठाकरे आणि नारायण ठाकरे आले, यांचा देखील आगमन झालाय. या आपण याचं शुभ आगमन झाले. विनंती असेल या आपण मंचावरती. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. परेश पाटीलला दुखापत झाली, काही हरकत नाही. नॉन स्ट्राईकला चांगला खेळ केलाय बबलू पाटील. एका बाजूला चांगली साथ दिली मात्र परेश पाटीलने आपल्या जोडीच्या बबलू पाटीलला. यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. पुन्हा एकदा बॉल
जाते आउट ऑफ द पार. हा येतोय 7वा षटकार. 7वा का 8वा आहे? 7वा षटकार. काय आग लावली आहे मात्र या फलंदाजांनी. जबरदस्त वैयक्तिक धावा आला तोपर्यंत. 46 धावावर केलतो. 50ची चान्स आहे. चांगला फटका. यावेळेस मात्र ऑफ साइडला लॉंग ऑफला 50 कंप्लीट. 50 कंप्लीट झाली या स्पर्धेची. पहिली 50 बॅट वरती केली पहा बबलू पाटील. 50 कंप्लीट झाली आहे या मॅच मध्ये देखील. जबरदस्त इनिंग साकारली आहे. बॉल शिल्लक आहेत का? एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. 50 धावा कंप्लीट झाल्यात. मागील मॅच मध्ये 38 धावा कंप्लीट. इथं देखील बॉल थांबत नाही. बॉल जाईल मात्र लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी आणि धावा कंप्लीट झाल्या बबलू पाटीलच्या. टोटल 54 धावा. नॉट आउट इनिंग खेळला आणि त्या अगोदर जे बघितलं गेलं तर 14 मध्ये 38 धावाची नॉट आउट पारी. पुन्हा एकदा दोन्ही मॅच मध्ये नॉट आउट राहिलाय हा बबलू पाटील. आणि टोटल स्कोर पाहतो आपण 67. 67 धावा झाल्यात. 68 धावांचं लक्ष असेल. 68 धावांचं लक्ष असेल. भला मोठं आव्हान. 3 षटकामध्ये येणारे 18 चेंडू आणि 68 धावा कशा बनवायचा हा प्रश्नचिन्ह पडला असेल. पण तो केलंय. केल्यामध्ये काही घडू शकतं. जरा सत्कार सोहळ्याकडे बोलूया आपण. गणेश ठाकरे यांचा शुभ सन्मान. गणेश ठाकरे यांचा शुभ सन्मान करतील सुरेश ठाकरे. विनंती असेल सुरेश ठाकरे आपल्या शुभ हस्ते गणेश ठाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ सांगतो. आणि त्यापुरता सन्मान असेल नारायण ठाकरे यांचा सन्मान असेल. चला फिल्डिंग सजवून घ्या लगेच. कोलेगाव टीमला विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्या. 68 धावांचं लक्ष भरपूर मोठं आहे. परंतु ज्याप्रमाणे बबलू पाटीलनी फलंदाजी केली त्याप्रमाणे एखाद्या फलंदाजीने फलंदाजी केली तर आपण लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. काय बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. ज्या पहिल्या इनिंगमध्ये जशी बॅटिंग केली तशीच बॅटिंग या इनिंगमध्ये देखील केली. कारण पहिल्या इनिंगचा विचार केला तर 4 ओव्हरची मॅच होती. त्या इनिंगमध्ये 14 चेंडूमध्ये 38 धावांची केली होती. परंतु या मॅचमध्ये त्यापेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने आपल्या धावा कुठल्या गेल्या. वैयक्तिक 54 धावा. आणि तोच खेळाडू मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय बबलू पाटील. हा गोलंदाज. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मयूर देवकर आणि जितेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीवीर मयूर देवकर आहे सलामीला. स्ट्रायकिंगला फलंदाज. समोर गोलंदाज पाहतो आपण बबलू पाटीलला. खरोखरच काय केली असेल आज. ज्या पद्धतीने मात्र खेळला प्रेक्षक वर्ग अगदी एन्जॉय करीत असतील मात्र बबलू पाटीलचा खेळ पाहून. मयूर देवकर स्ट्रायकिंग फलंदाज. 68 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अशा परिस्थितीत मात्र सुरुवाती बॉल पासून तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला 20 ते 22 धावा कुटावा लागतील. लो फुल टच बॉल होता परंतु संधी घेता आली नाहीये.
फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. पंचांचा इशारा, नो बॉल. यस, 1+1 बिना बॉलवरती 2 धावा मित्र मिळाल्या. नेक्स्ट बॉल असेल प्रीट असेल. असे जर बॉल मिळाली, संधी मिळाली तर धावापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 2 धावा बिना बॉलवरती. नेक्स्ट बॉल प्रीट असेल. चांगला स्टॉक इनसाइड आउटचा. यावेळीच मात्र फिल्डर पाठलाग करतात, तोपर्यंत बॉल मात्र परार होतो. चेंडू सीमारेषा पलीकडे येतो चौकार. तर मध्ये विचार केला तर एका चेंडूवरती 6 धावा झाल्या. 6 धावा धावपटकावरती लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झाला 1. पुन्हा एकदा फुलटस बॉल लॉक केलाय. पाहूया, इथे मात्र संधी होती. चौकार पण नाही, षटकार पण नाही. मिळाल्यात फक्त 2 धावा. म्हणजे कॅच पण नाही, चौकार पण नाही, षटकार पण नाही. फक्त 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. आणि टोटल पाहायला मिळाला 8 धावा. जितेश पाटील पाहतो आपण, चांगली फटकेबाजी करतो. एका बाजूला 68 धावांचा लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अशा परिस्थितीत मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर करायचा होता. पंचांचा इशारा वाईट आहे. अगदी बाहेर चेंडू फेकला गेला होता. उजव्या इष्टीच्या अगदी जास्त बाहेर चेंडू होता आणि पंचाने तो दर्शवला की हा वाईट चेंडू आहे. सिंगलने मात्र काय फरक पडणार नाहीये जास्त करून देसाई टीमला हवंय ते प्रत्येक बॉलवरती मोठे फटके. इथं मात्र रिव्हर्सचा वापर. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या बाजूला मात्र मयूर देवकरला देखील चांगली फटकेबाजी करायला लागेल, कारण की जितेश पाटील, मयूर देवकर दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारावेच लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, जबरदस्त डायरेक्ट हिट केला. दरम्यान क्रिस मस्कर तसेच हर्ष माणिरकर हे आलेत. विनंती असेल आपण या मंचावरती क्रिस मस्कर आणि हर्ष माणिरकर, गावदेवी धाब्याचे ऑनर क्रिस मस्कर आणि हर्ष माणिरकर, विनंती असेल आपल्याला की या आपण मंचावरती. पहिला फलंदाज बाद झाला, डायरेक्ट हिटचा शिकार, जबरदस्त डायरेक्ट हिट. आणि विष्णू ठाकरे यांना देखील विनंती असेल आपण या. मान्यवर यांची जर बघितलं गेलं तर रेलचल चालूच आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मात्र इथंशी सन्मान केला जातो मंचावरती. आकाश मात्रे आलाय. चांगला शॉट समोर केलाय, डाऊन द ग्राउंड, समोर षटकार. जसा विचार केला तर कोलेगाव टीमने पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या होत्या 25. अडके एखादा षटकार लागला असेल तर धावा बनल्या असत्या. चला छोटीशी टीम मीटिंग केला लगेच तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्यायचंय. ओव्हर झाल्यानंतर एखादा अर्धा मिनिट राहणार ते उभे, कोणाला बॉलिंग द्यायचं. धावपटकावरती लागले गेल्यात म्हणजे 68 धावांची आवश्यकता होती. 3 षटकामध्ये 18 बनल्या गेल्यात. आता आवश्यकता असेल ती म्हणजेच 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असतील. 12 चेंडू 50 ची आवश्यकता.
कारण की बबलू पाटीलच्या धावा तुम्हाला कुठेतरी त्या मागात पडतात. बबलू पाटीलचे षटकार, ती षटकारांची आतासबाजी केली आणि त्याच्या जोरावरती मात्र 67 धावा बनवल्या गेल्या कोळेगाव टीमने. ही जोडी मात्र मैदानावर राहिली तर धावांचा पाठलाग करू शकतो. 12 चेंडू 50 ची आवश्यकता, प्रत्येक षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज सुभाष गोटे आलाय सेकंड गोडसाठी. बॅटची कडा इनसाइड एज, स्ट्रॉंग अपील, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय, बॅटची एज लागली नव्हती, फलंदाज झालाय बाद. LBW. यावेळेस मात्र अगदी सामना एकतर्फी सामना पाहायला मिळते, कारण की 2 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झाला फलंदाज. आता उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता असणार आहे. यामध्ये जवळजवळ शिरकाव केले कोळेगाव टीमने या मॅचमध्ये. पुढील सामने 2 षटकांचे खेळवण्यात येईल. आयोजकांची विनंती आहे की पुढील 2 षटकांचेच सामने असतील, खरं आपल्याकडे वेळ नाही तेवढा. फायनल आहे, बक्षीस समारंभाला वेळ जाईल. 2 षटकांचे सामने असतील. गोलंदाज तयार असेल सुभाष गोटे, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रिव्हर्सचा वापर परंतु सक्सेसफुल होत नाही. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. वारंवार डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी राहिली, धावा भरपूर होत्या. अशा परिस्थितीत मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु 2 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता होती, परंतु पुन्हा एकदा त्या 2 चेंडूवरती धावा आल्या नाही सुरुवातीच्या. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. स्लोअर गतीचा चेंडू आणि फसवा चेंडू, फलंदाजाला काही समजत नाहीये. शॉट अगोदरच मारून मोकला होते आणि चेंडू अगदी मागून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय, आलाय उशिरा मात्र षटकार फलंदाजाच्या बॅटमधून. परंतु धावा अजूनही भरपूर हवेत. धाव्यांचा अगोदर विचार केला तर पल्ला खूप दूरवर आहे. दिल्ली काफी दूर आहे अभी. असे फटके वारंवार मारायला लागतील. हा देखील येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि असे जर फटके आले तर धावा चेस देखील होऊ शकतात. धावा टोटल पाहू शकतो धावफलकावरती 30 धावा आवश्यकता असेल. 38 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू. ना होत, परंतु काय मुश्किल नाही. नो बॉल पडला काय पडलं. 7 चेंडू 38 धावा. इथं मात्र चांगली फलंदाजी केली होती. हा देखील येतो चौकार. 6 चेंडू 34 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 34 धावा. बबलू पाटीलच्या धावा मागात पडल्या. 54 धावांची इनिंग साकारली आणि तेच षटकार तुम्हाला कुठेतरी मागात पडले. सुरुवातीपासून जर फटके मारले असते असे तर धावा झाल्या असत्या, परंतु आता मात्र स्पीडअप घ्या. चला आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. विनंती असेल स्पीडअप घ्या. 6 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता असेल. प्रयत्न खूप चालू आहेत, परंतु मात्र चेंडू फार कमी राहिलेत. कदाचित 2 षटकं राहिली असती तर 2 षटकामध्ये 34 धावा बनल्या असत्या, परंतु आपल्याकडे फक्त एकच षटक आहे. हे 6 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता आहे. कारण सुरुवातीला जर बघितलं गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये 67 धावांची खेळी केली. एक उच्चांक पाहतो आपण या स्पर्धेमधला. 3 षटकामध्ये एवढ्या धावा कुठल्याच संघाने मात्र इथेशी बनवले नाही आहेत. 3 षटकामध्ये 67 धावा आणि त्या देखील जर बघितलं गेलं तर बबलू पाटीलच्या जोरावरती त्याचे वैयक्तिक 54 धावा, जे 7 षटकार. त्यात अंतिम ओव्हर पाहतो आपण. फुल टॉस आणि पेक कोण दिला. यावेळेस मात्र बॉल जाईल आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. षटकार. थर्ड अंपायर चेक करावं लागेल. नो हाईट पॅक्चर चेक करावं लागेल. किती हाईट दिली बॉलला.
थर्ड अंपायर तुम्हालाच बघावं लागेल. तुम्ही आहे ना 12वा खेळाडू बा. सामना अगदी हाय व्होल्टेज आहे. कदाचित हा नॉबर आला तर मुश्किल पडेल मात्र कोलेगाव टीमला देखील. या केतन, कारण की अगोदर षटकार आलाय. 6 मध्ये 34ची आवश्यकता असताना मात्र हा पहिल्याच बॉलवरती षटकार तर आलाय. कदाचित हा नॉबर असला तर काय होईल. नो बॉल आहे. नो बॉल आहे. पंच नो बॉल आहे. चेक केलाय. आता मात्र 1+6 7 रन मिळाल्या. समीकरण सोपं झालंय. आता मात्र येणारे 6 चेंडू असेल. पुढचा चेंडू फ्री हिट पण असेल. समीकरण सोपं झालं यावेळेस. नो बॉल षटकार आलाय. फ्री हिट असेल. फ्री हिट. इथं देखील फटका चांगला आहे आणि 5 चेंडू मध्ये ट्रायव्हल झाला. इथं 2 फिल्डर होतं, त्याला बीट केला. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. चौकार. समीकरण सोपं झालंय. समीकरण तुम्हाला सांगतो आम्ही. 5 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता असेल. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय मोठी देसाई टीमने. जबरदस्त मॅच रंगली गेले. हाय व्होल्टेज सामना. असं वाटलं नव्हतं की हा सामन्यापर्यंत पोहोचेल का मोठी देसाई संघ. 5 चेंडू 23 धावेची आवश्यकता. त्या नो बॉलवरती धावा भरपूर खर्च केल्या गोलंदाजांनी. गोलंदाज पाहतो आपण. शुभम म्हात्रे गोलंदाज. 5 चेंडू 23 ची आवश्यकता. 1-2 मोठे फटके. समोर फलंदाज पाहतो आपण. मयूर देवकर हा सलामीचा फलंदाज आणि त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटक्यांची. तोच फलंदाज. हा चेंडू मात्र डॉट येतो. 1 डॉट चेंडू मात्र पूर्ण मॅच मध्ये शिरकाव करतो कोलेगाव टीम. 4 चेंडू 23 ची आवश्यकता होती. 5 चेंडू मध्ये 23 ची आवश्यकता होती. आता 4 चेंडू मध्ये 23 धावा म्हणजे 4 षटकार लगातार. लागोपाठ 4 षटकार लगावे लागतील. मारावे लागतील. मयूर देवकरला चांगला स्टॉक पाहायला मिळते आणि चांगला फटका पाहायला मिळते. रन्स मिळतील 4. 3 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता असेल. 3 चेंडू 19 धावा. एखादा वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र 3 षटकार. सुरुवातीला आपण पाहिलं होतं कोलेगाव टीमचं 3 षटकार आणि 1 व्हाईट बॉल. त्या 19 धावा 3 चेंडूवरती झाल्या होत्या. आणि तसंच मात्र समीकरण मात्र आता उलट झाले आहे. अंतिम बॉलवरती राहिल्यात 3 चेंडू 19 धावा. कोलेगावने सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या होत्या. 1 वाईट 3 षटकार. आता मात्र समीकरण तसंच राहिले मोठी देसाई संघासमोर. 3 चेंडू 19 धावेची आवश्यकता. मयूर देवकर हा फलंदाज. फुल टॉस परंतु मिस टायमिंग राहिला. फटका फसला. फलंदाज होईल बाद. मयूर देवकर तंबूच्या आसरेला. दरम्यान अभिमन्यू भोईर यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपला देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिमन्यू भोईर या. 2 चेंडू शिल्लक असतील. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली होती नोबलवरती परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाजांनी. यज्ञेश मडवी गेलाय. संधी मिळाली मात्र काही उर्वरित चेंडू खेळण्याची. कदाचित मोठे फटके जरी आले तरी नेक्स्ट मॅचसाठी तुमच्या पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगली भरती मिळू शकतो. यावेळेस मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. येणारे 2 चेंडू आहेत. त्या 2 चेंडूवरती तुम्हाला चांगली फटकेबाजी केली तर तुम्हाला नक्कीच तुमचा मनोबल वाढू शकतो. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्रेपाडा संघ या आपण उपस्थित व्हा. कॅप्टन मात्रेपाडा टीमचा कॅप्टन कारण की 2 चिट्ट्या उडवल्या जातील. पुलटॉस बॉल. 1 चेंडू शिल्लक असेल. फक्त 1 चेंडू शिल्लक. सामन्यामधली जी हवा होती ती पूर्णपणे निघून गेली आहे. मजा राहिली नाहीये. सुरुवातीला मजा राहिली होती
नो बॉल आल्यानंतर, परंतु पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलं, सिरकाव केलं मात्र कोलेगाव टीमने. आणि या विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती शेवटचा चेंडू फक्त औपचारिक राहिली आहे. वाईट चेंडू, हा वाईट चेंडू. संधी असेल मध्ये फलंदाजाला एखादा चेंडू खेळण्याची. वाईट चेंडू आहे. मात्रेबारा टीम कॅप्टन आलाय. ओके.